नमस्कार. आज आपण पापलेट फ्राय करायचे आहेत. इतके मस्त आणि टेस्टी हे पापलेट फ्राय होतात ना, अजिबात रव्याचा वापरही केला नाही ना तांदळाचं पीठ लावलेलं आहे मी. तरी पण अतिशय कुरकुरीत होतात आणि अगदी झटपट ही रेसिपी होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडतील. एकदा तुम्ही केलात ना, की नेहमी अशा पद्धतीनेच फ्राय करून खाल. तर आपण हे पापलेट घेतलेले आहेत. 9-10 पापलेट आहेत. मीडियम साइजचे पापलेट आहेत. पण मी त्याला मधनं असं कापून घेतलेले आहेत. एकाचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ असे धुवून साफ करून घेतलेले आहेत. तर आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. 1 ते 1.5 चमचा इथे मी मीठ वापरलं आहे आणि इथे 1 चमचा मी आता आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आलं लसूण पेस्टनी चव खूप छान लागते. आणि इथे 2 चमचे मी लाल तिखट घेतलं आहे. तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने घ्या. आणि 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. ती ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. पाव चमचा हळद आणि इथे मी कोकम भिजत ठेवलं होतं जरा वेळ. त्याला असं कुस्करून त्याचं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे. त्याच्याने खूप छान टेस्ट येते. आता ते कोकमचं सगळं पाणी याच्यामध्ये घातलंय. तरी मी छोटंसं असं लिंबू आहे ना, त्याला मी घेतलंय. अर्ध्याच्याही कमी आहे. ते मी आता याच्यावर थोडंसं असं पिळून घेणार आहे. लिंबाने टेस्ट छान येते मच्छीला, तर मी नेहमीच लिंबू वापरते. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. सगळीकडे एकसारखा मसाला लागला पाहिजे असं आपण मिक्स करून घ्यायचंय आणि याला आता आपण मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जवळजवळ मी अर्धा तास ठेवलं आहे याला. अर्ध्या तासानंतर आपण आता फ्राय करायला घ्यायचं आहे. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता तेलात आपण हे पापलेट आता एक एक करून सोडूया. जेवढे बसतील तेवढे आपण याच्यामध्ये आता सोडून घेऊया. जर तुम्हाला इथे रवा लावायचा असेल तर तुम्ही रवाही लावू शकता. रव्यानेही छानच होतात. पण हे आमच्या घरात असे विदाऊट रव्याचेच आवडतात. त्यामुळे मी अशी फ्राय करते. आता व्यवस्थित एक बाजूने होऊन द्यायचं. तरच आपण याला उलटं करायचंय, कारण आपण रव्याचा वापर केला नाहीये. तर त्याची स्किन ही निघू शकते किंवा मसाला हा वेगळा होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित असं झाल्यानंतरच आपण याला उलटं करायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण याला 3 ते 4 मिनिटं एक बाजूने करून घ्यायचंय आणि मग त्याला उलटं करून घ्यायचंय. दुसऱ्या बाजूनेही चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचंय. व्यवस्थित असे फ्राय झाले असे वाटले की थोड्या मिनिटांनी आपण पुन्हा त्याला उलट सुलट करून घ्यायचं आहे. सतत एक बाजूने ठेवायचं नाहीये, नाहीतर ते करपू शकतात. आता आपले पापलेट हे छान असे फ्राय झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडतील. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्ही अशा पद्धतीने पापलेट फ्राय करता का? किती मस्त झाले बघू शकता तुम्ही आणि टेस्ट तर खूप छान लागते या पद्धतीने केल्यानंतर. तर त्याच पद्धतीने आता मी दुसरेही पापलेट उरलेले फ्राय करून घेतलेले आहेत. तर बघा कसे आपले पापलेट हे छान असे फ्राय करून झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. रव्याचा वापर न करताही इतके छान असे कुरकुरीत हे पापलेट एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.